काय नाही, आतमध्ये जेवण झालं व्यवस्थितपणे आणि पारिवारिक गप्पा झाल्या. काही राजकीय संदर्भात काही चर्चा वगैरे झाली का? कारण की महायुतीचं सरकार आहे. असं काय नाही. संजय बनसोडे जी आहेत, संजय बनसोडेजी काय नक्की घडलं संपूर्ण आतमध्ये? कारण की 1.5 ते 2 तास तुम्ही मोदींबरोबर चर्चा करत होता, ते तुम्हाला मार्गदर्शन करत होते. नाही, आता जसं राम कदम साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे एक परिवारातले प्रमुख म्हणून अतिशय मोलाचं मार्गदर्शन त्यांनी त्या ठिकाणी केलं. भाजपचे आमदार देशमुख साहेब पण आहेत. देशमुख साहेब मोस्ट सिनियर आहात तुम्ही, तर काय चर्चा आतमध्ये पंतप्रधानांबरोबर झाली? कारण की पहिल्यांदा असा उपक्रम होतोय, सर्व महायुतीच्या आमदारांबरोबर मोदी पंतप्रधान बोललेत. महायुतीच्या आमदाराची ओळख फक्त करून घेतली साहेबांनी, सर्व आमदारांची. काही राजकीय चर्चा झाली का? कारण की महायुतीची करून घेतली, मतदारसंघ जाणून घेतला, प्रत्येक आमदाराशी 1 to 1 बोलले पंतप्रधान, ओळख करून घेतली. तर आपण पाहिलं की आमदारांच्या वेगवेगळ्या भावना आहेत. तुकाराम काते आहेत. खरं तर तुकाराम कातेजी शिवसेनेचे आमदार आहात तुम्ही. पंतप्रधानांशी संवाद करण्याची संधी मिळाली का काही? नाही, त्यांनी आमच्याबरोबर संवाद केला आहे आणि अतिशय चांगल्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या, ओळख करून घेतली प्रत्येक आमदारांची. आणि चांगल्या ज्या व्यवहारामध्ये अतिशय चांगल्या गोष्टी आहेत नागरिकांसाठी आणि मतदारांसाठी, जे काय आपण कसं काम करावं हे सांगितलं त्याने आम्हाला. परंतु काही राजकीय तुम्हाला काही टिप्स दिल्या गेल्या का? कारण की मोदी एकदम म्हणजे तुम्ही स्वतःची तब्येत पण सांभाळा, असं सर्व त्यांनी व्यवस्थित सांगितलं की त्यामुळे काम करत असताना तुम्ही स्वतःच्या तब्येती सांभाळा वगैरे असं. राज्याचे आमदार आहात, केंद्रामध्ये पंतप्रधान मोदी आहेत, मग केंद्र आणि राज्याचा समन्वय साधण्याकरता काही विशेष सूचना वगैरे काही मोदींकडनं मिळाल्या? काम करा, दिवस रात्र काम करा, जनतेपर्यंत पोचा, एवढं त्यांचं मंत्र आहे. चांगला जनतेपर्यंत पोचा. या व्यतिरिक्त अजून काही राजकीय कोणत्याच गोष्टी? काहीच नाही, कुठल्याच गोष्टीवरती चर्चा झाली नाही. त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला. त्यांनी लहानपणापासून कसे वागले, कसं झालं, तसं त्यांनी ते पूर्ण सांगितलं आम्हाला. बाकी काय कुठल्या पक्षाविषयी, कुठल्या काय विषय काहीच बोलले नाही, काहीच नाही. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपूर्ण बैठक जी आहे ती आमदारांबरोबर झालेली होती आणि या संपूर्ण बैठकीनंतर आता सर्वच आमदार जे आहेत ते आता विधानभवनात आलेले आहेत आणि इथून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रकाश सुर्वे आहेत, शिवसेनेचे आमदार. शिवसेनेच्या आमदारांसोबत आपण बोलणार आहोत. शिवसेनेचे आमदार आहात महायुतीमध्ये तुम्ही, काय चर्चा मोदींबरोबर रंगली? आपण बोलत नाही आहात, काही अशा सूचना वगैरे दिल्यात का न बोलण्याच्या वगैरे? ते मार्गदर्शन येणाऱ्या पुढच्या निवडणुकीसाठी करण्यात येतील. काही राजकीय टिप्स, कारण की मोदीजींचा राजकीय प्रवास मोठा आहे, त्यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी तुमच्याशी काही संवाद वगैरे साधला का? कशा पद्धतीने काम करावं? नो कॉमेंट्स. आपण पाहिलं की प्रकाश सुर्वे होते शिवसेनेचे आमदार, जे नो कॉमेंट्स म्हणून त्यांनी स्वतःची प्रतिक्रिया दिलेली आहे. संजय कुटे आहेत आपल्याबरोबर. संजय कुटेजी, गेल्या अनेक वर्षांपासून आमदार आहात, काय संवाद साधला गेला? तुमचे पंतप्रधान आहेत. संवाद झाला, त्यांनी सांगितलं व्यायाम करा, तब्येत चांगली ठेवा, जनतेची सेवा करायची आहे, त्यामुळे मेंटली आणि फिजिकली फिट राहिलं पाहिजे. काही राजकीय चर्चा झाली का यावेळेस? नाही, नो राजकीय चर्चा. आमदारांनी तुम्ही पंतप्रधानांना प्रश्न विचारले का काही कशाबद्दल? काही बद्दलच, एक दुसऱ्याची तब्येत कशी आहे, तेवढेच प्रश्न झालेत. तुम्ही काही बोललात का? काही तुमची चर्चा म्हणजे प्रत्येक आमदारांनी पंतप्रधानांबरोबर कन्व्हर्सेशन 2 वे होतं की 1 वे होतं? 2 वे होतं. 2 वे. खरं तर आपण पाहिलं की दोन्ही म्हणजे 2 वे कम्युनिकेशन सिस्टम जी आहे ती आमदार आणि पंतप्रधान या दोघांमध्ये झालेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.